जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो लय दिवसाने आपण ब्लॉग काहीच बनवलं नाही, काहीच नाही तुझं म्हणजे काहीच नाही बनवलं आपण. तर आता आपण टार्गेट घेतलेलं आहे इथनं 30 दिवस सलग ब्लॉग चालू ठेवायची. त्यांना लाईक केलं, फॉलो केलं, त्यांनी फॉलो केलं, सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब केलं. काय ऐकून गोष्ट कधी काही इंस्टाग्राम जास्त कधी तर राहा मित्रांनो, यंदा आपले ब्लॉग सलग 30 दिवस येणार आहेत आणि 30 दिवस ब्लॉग आल्या तुम्हाला बघायचे आहेत. आता काय आपण छपरी ट्राय करत बसले, म्हणजे छपरी म्हणजे यूट्यूब बघत बसलो आहे. काय नाही यूट्यूबमध्ये काय बघावं तेच बघतोय, काय बघू पानाचं चांगलं बरं जाऊ दे. आपला ब्लॉग मला असं वाटतं आपलंच ब्लॉग बघावं. तर मित्रांनो या ठिकाणी आता आज आपण फाट्यावरच्या दुकानात आहे मस्तपैकी. इथलं नाव हे दिसतं असं तुम्हाला. त्याला पण काही पण काम बिम करायचं असेल, काही पण करायचं असेल विजिट करा. शॉपला नंबर दिलेला आहे, माझा पण नंबर देऊन टाकतो. कॉल करा काही काम बिम असलं बघा. आपल्या इथं सगळ्या प्रकारचे स्विमिंग्स अवेलेबल आहेत. ज्यांना जे करायचे ते तुम्ही सांगू शकता. इकडे पण ठेवलेले आहेत आपण डिस्प्लेला मस्त फ्रेम्स ठेवलेले आहेत. जर का तुम्हाला वाटल्या फ्रेम बनवायचे काही करायचे तर अगदी आपल्या तुमच्या भावाला फोन करा. तसं काही विषय नाही. हे काय एडिटिंग चालू आहे तसं आमच्याकडे लेटेस्ट CC नाही आहे सध्या तरी. नाही सांगितलं तरी चालेल. CC आहे, लेटेस्ट नाही आहे. हे CS3 आहे. काय आता सॉफ्टवेअर सगळे वेगवेगळे आहेत. आता आपण त्या दिवशी कोणाचं कुठे गेलं रे आठवत आहे का? बहुतेक खास आहे. आपण कोणत्या जायचं मस्त इकडे पोर्ट्रेट बनवलं. ऑइल पेंट पोर्ट्रेट नाही का, ऑइल पेंटची पिक्चर बनवली मस्त कुलदे दादांची. दिसते का वारी? असते का कसे ही पोर्ट्रेट मी स्वतः बनवलेली नाही मित्रांनो. जर का तुम्हाला पण हवी असेल अशी पोर्ट्रेट बनवून तर मला नक्कीच कॉल करा. काय तर काय आलं नाही दिवस ब्लॉग बिग नाही आले तेव्हा मला पण जरा कसं तरी वाटायला लागेल. आणि नेमकं विषय काय झाला माहिती आहे का, मी सलग असायचं सीझन चालू होते, ऑर्डरला असायचं कंटिन्यू. तेव्हा मला ब्लॉग बनवता यायचे नाही आणि ऑर्डरला असल्यामुळं काय समजू शकतो तुम्ही पण एक्सरसाइज काय असते काय 2 दिवसात नाही म्हणजे 2 दिवसात सलग 2 दिवस ऑर्डर करायचं, घरी जायचं, झोपायचं, उठायचं, उठलं की ऑर्डर गेलं, झोपलं की दुसऱ्याची परत ऑर्डर. काय तुम्हाला सांगू असली बॅक करता हल्ला आमची. ब्लॉग नाही बनवलं वाईट वाटवली. आता ब्लॉग कंटिन्यू आहे तुमच्या वाजे. फक्त कॉमेंट लाईक सबस्क्राईब सगळं करा. आता फॉलो बनणार सोडून दिले विषय. तर मित्रांनो या ठिकाणी आता मस्त किती वाजलं 8:04 दिसतंय का मला? तेव्हा 8:04 का 5 मिनटं झाले का आता? बरं 8:05 झालेत मित्रांनो. आता आपल्याला जायचं 8:30ला घरी. भारी दिसतोय का पण? वाटत नाही बाहेर दिसत असेल. शेअरलाय खराब करून घेतलाय. उन्हात फिरू खायचं नाही प्यायचं नाही निसत जायचं. तर मित्रांनो आजकाल मी जिमला पण जायचं चालू केले. आता जिमला चालू केलं जायचं म्हणजे तुम्हाला जिमचं पण ब्लॉग दाखवतो. थोडीशी क्लिप बनवलेली पण ती काही व्यवस्थित आले नाही त्यामुळे कालच ब्लॉग करणार होतो पण क्लिप व्यवस्थित नाही आले त्यामुळे सोडून दिला विषय. पण उद्या बनवतो मी, उद्या क्लिप बनवतो नक्कीच आणि नक्कीच तुम्हाला सांगतो. बस काही विषय नाही. तर आपण मस्तपैकी बसलो दुकानात. हे काय फाट्यावरचं नियोजन चाललंय सगळं. तसं एक परादा लावून यायचं. सही परादा लावलाय भारी दिसतंय का नाही ते सांगा. काय ते मस्त आहे का नाही का? कशावर असते समजून घ्या जरा. कशावर म्हणजे फोटो काढायची. तसं काही मित्र लय पुढचे आमची ब्लॉग बघतात काही मग ती नमुने येत जरा त्यामुळं सांगावं लागतं तसं. तर मित्रांनो भेटतो दिसतो मला थोड्या वेळाने, कारण की आता शॉपिंग बंद करायची समजून घ्या प्रकार काय आहे तुम्ही असं तयार पण काय नाही. शॉपिंग बंद करतो मस्तपैकी. मिळतो तुम्हाला जसं थोड्या वेळाने घरी गेल्यावर. तर पाय मित्रांनो सीसून मित्रांनो या ठिकाणी बघू शकते असले पिझ्झा बनवतात त्याला काय अर्थ नाही काय नाही. मोमोज पण बनवलेत का? हो ते मोमोज पण बनवले आहेत मित्रांनो. मला खरं सांगतो जर का पिझ्झा खायचा असेल ना स्विगीवरनं डॉमिनोजवरनं तिथं जाऊन खा स्पेशली नाही का. 200 रुपये वाया घालवा पण हे 500 रुपयाचं वस्तू आणायचं आणि 400 रुपये वाचवायचे तसली कामं नाही करायची.
या कधी पिझ्झाचं वाटो गेलंय. पण ते वस्तूंचं वाटो झालं त्याचं काय बरोबर आहे का नाही मम्मी? पिझ्झा आहे का ते? पिझ्झा आहे. अगं मग सांगायचं असतं पिझ्झाचा बेस घेऊन आला असता बाहेर नाही एखाद काय 10-20 रुपयाला बेस मिळत. म्हणले होते का नाही तिला? अगं त्या कोणाला बेकरीवाल्याकडे बेस मिळते. थोडा थोडा सामान वापराय नाही पानी तुम देंगे वो अभी वो उधर से लाएगा और किसी जाने का थोड़ा थोड़ा सामान वापरस अख्ख्या सगळ्या वस्तू अर्ध्या अर्ध्या करून टाकला अगं जेवढ्याचं साहित्य आणलं ना तेवढ्याच एक बाहेर पिझ्झा आला असता चांगला, ते पण लार्ज. बरं जाऊ लार्ज नसता आला पण पिझ्झा तर आला असता का नाही? सगळ्यांनी खाल्ला असता का नाही? मग बरोबर आहे का नाही? मग अर्धा काय ना खाल्ला असता त्याचं म्हणते. तेवढ्याची मॅगी आणली असते तर अख्ख किती 2 दिवस खाल्ले असते अख्खे. पैसे वाया घालवतात तुम्ही लोक. पटत नाही आम्हाला काय तुम्हाला सांगायचं. एवढा भारी पिझ्झा खायचा मन झालता. केलाय ना काय शिजवतोय ना त्याला परत म्हणे केले आख ते हे करून टाकले त्याला ढेकळं बनवलंय. बेस मस्त था उसका. बेस लागायचं वाटायचं आहे का आता बनाव एवढाच मला विचारायला. एवढं पण एवढं सुद्धा ठेवलाय. आपल्या पप्पानेच केलं ते सगळं. नशीब पप्पा करणार नाही तर लक्ष घातलं बोलले असते. पप्पाने सांगितलं आता जेव्हा मिळत नसते मला झोपात काय ते खरंय काय नको ते बनवून ठेवलं राव. मोमोज आहेत का चांगले? दाखव ग मोमोज. आता बघ मोमोज चांगले का बघ. ते मम्मी मोमोज देते बरं का. मोमोज ठेवलेत कशात तरी. बघू मोमोज चांगलं तेवढे बघू. मोमोज बरं काय याच्यात काय टाकलं आतमध्ये? फक्त मोमोज मध्ये फक्त कोबी असते? मला पण माहित नाही. मी फक्त एकदाच खाल्ले आहे ते पण वावलीच्या चौपाट्याला. चौपाटीच्या खाली म्हणजे चौपाट्याला म्हणजे चौपाट्याला नव्हते खाल्ले. शिजलेलं नाही पण कच्ची कच्ची शिजलेलं नाही. सीजे ना ज्यादा करके ऐसे लगा बराबर सीजे. मोमोजची आतला माल मटेरियल बघते काय तुझ्या मोहा हे खावा लागतं माहिती का? कुछ तो मिला है ना खाने. अगली बार बाटे होती को आऊंगी करके. आणि सगळ्यात मेन म्हणजे दाजींना असं सांगायचं होतं लय भारी पिझ्झा झालाय बरं का दाजी. खातं मोमोज पण पिझ्झा लय भारी झाला होता. हे बघ ये देख क्या हो बघा अजून नवीन एक्सपेरिमेंट काहीतरी. बोली थी वे पानी जाएगा. सिजने थे ना वो सिजो हुए. रस्सा मोमोज काय म्हणतात? रस्सा मोमोज. बघा रस्सा मोमोज पाण्याची आवाज येते का? त्याच्यातलं पाणी लीक होतंय सगळं. रस्सा मोमोज होती. इसको स्टीम करना क्या अभी? आपल्या पप्पानेच केलं खरं आता. अरे उकळवलेले त्याला शिकून घेऊ. काही नको असेच असेल घेऊ. माझी का चुकी का? ऐसे चलेंगे खाएंगे क्या?
काही नाही का तू आणि मग कमी यायचं का मी फास्ट फूडच खात नाही मी फास्ट फूडच खात नाही भाऊ लकी गाय के इधर आ दादा मी फास्ट फूडच खात नाही फास्ट आगे फूड से पीछे से कंबर दुखने करते ए लकी इधर आ असं जर का तुमच्या पण घरात असं असाल ना तर काय करायचं मोबाईल काढायचं व्हिडिओ बनवायचे आणि व्हायरल करून टाकायचं लोक म्हणतील येत नाही कसं करायचं नको तिथं बोटं घालायचे तशी हमेदी अमेजिंग बेस्ट जो बनाता है उसको हर कोई चीज अच्छी लगती है हा का दाबून का चाय पी गया आ- ते बनाए आता तू म्हणली ज्यात जे बनवतं त्याला लय आवडतं दाबून घ्या की मग कशाला काढा ए करायचं लकी ये ले लाक्या अच्छा ये रे इकडं पाणी दे बरं पैसे गिरने लगे रे बाबा मम्मी बोली थी उसको पानी जाएगा नहीं कर हा. हे बघा हे आलाय आता याचे रिझल्ट बघूया खाल्ल्यावर काय बोलते बघू बघू अगं जग दे हे नको देऊ जगत पानी नहीं दे मोमोज खा मोमोज जगात पाणी नाही मोमोज खा मोमोज क्या दियो प्लेट में दे उसको मोमोज हे आपली प्लेट लाक्या मला एक मोमोज फक्त इथं खाऊन दाखव कटोरी में ये है ना और ये सब नहीं खाना चाहता हा का? नहीं तूच खाना है याला म्हणतात पान सोत कत्ताने चुना लावून देणारे लोक काल नाही लाग्या तुला पान व कत्ताने चुना लावून लय दाबून लावून दिलाय बरं का तुला ना एकदम भारी माल मसाला भरलाय हो तू खाल्ल्यावर फक्त मला एक रिएक्शन दे भाऊ और ये देख था रे असंच टीम करते पिझ्झाला आमच्याकडे दुसरं काही नाही हे आमचा पिझ्झा आहे याचे टॉपिंग सगळं भारी आहे पण याचं बेस बघितला ना बेस बेस बरोबरच होता रे बेस याचं होय तर सर एकदम मोमोज खाऊन दाखवता का आम्हाला मी एकदा तर का अरे बघ तू मोमोज खा आणि मला दाखव एवढंच कर बाकी लोक काय करतो चांगलं आहे ना कच्चे नाहीये उसका काहीच विषय नाहीये बाकी चीजों का विषय है. मोमोज तसेच असतात बनले ते तसंच खायचं उसका काही विषय नाही रे खा मग दाबून खा दाबून खा अरे बाबा काही नाही रे उसमें ये नाटक कर रहा है नालायक नहीं खाना खाना रहने का खातील काय झालं संपला का कळलं गॅस संपलं असे अर्धवट लोक असलं ना सगळं असंच होते ते काढता येणार नाही पिझ्झा आहे ते पिझ्झा आहे का पिझ्झाची चीज कशी वर येते मस्त पैकी या क्रीमी एकदम चीज वाटतं पिझ्झा हे काही पिझ्झा आहे की काय आहे? झाली रे बघ हे बघ कापता येते का ते सांग आधी क्रीम मध्ये झाली ते कापता येते का ते सांग तर नाही आपल्याकडे पिझ्झा कटर पकड आणा पकड
तर दाजी तुम्हाला कसं वाटलं आमचं नवीन नवनवीन पिझ्झा नक्की सांगा. दाजी विचार कधीच खायचं. दाजी कधी म्हणायचं असतं. मला पिझ्झा खायचंय. काय देख बोला राम फ्राय मार बघा. गरम आहे रे. गरम आहे वो. अरे नीचे रखो. ऐसा नको करू ना बिन डोक दुखो. गरम आहे वो. सोड. दे इकडे कापती कुठे दाखवती कुठे दाखव. असे कापतात का पिझ्झा? ते तुम्ही बनवलाच पिझ्झा तसा त्यामुळे त्याला तसं कापावं लागतं आम्हाला आता. सरक. आपण तिथं जाऊ. हा पिझ्झा आहे करंट होत नाही. मोबाईल की स्टोरेज क्यों बढ़ा रहा है रे? माझ्या मोबाईलला फ्री स्टोरेज आहे ना त्यामुळे. देख बना खा के चला. पिज्जा कटर रहेगा. देख बना थोड़ा खा के. हे बघ इसमें कुछ तो भी बंद होगा रे. थोडासा खाल्लं हे थोडं भारी एकदम. हा नाही मग थोडंसं खाल्लं. अच्छा मैंने 2-3 नहीं बनाए. असं माल मटेरियल वाया गेला असतं मग. तर तुम्ही खाऊन सांगा कसं वाटतंय पिझ्झा. अरे माणसं खाते तसं नको खाऊ. जरा माणसाने खा. इतना नहीं खाया लग रहा. आता मम्मीने मला काय सांगितलं जे जे बनवतं ते आवडतं. जे बनवतो त्या माणसाला ते सगळं आवडते. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी जे नसतं पण बनवतात ते बनवायचं खायचं व्हायचं पण असलं पिझ्झाचं नादात नाही लागायचं. जर मित्र मिळतं तर मला जास्त तड्याने. बाय बाय. बघतो का खावं लागणार आहे. नाही खाल्लं तर शिव्या खाणार आहे. बाय बाय.